प्रचंड मोठा गार्बेज स्पॉट. आता हे ज्या व्यक्तीने टाकलंय त्या व्यक्तीला सहज पकडता आलं असतं जर इथं एक छोटासा CCTV कॅमेरा असता. काल आम्ही जेव्हा महानगरपालिकेमध्ये ही बाजू मांडली, जी की आम्ही ऑलरेडी 6 महिन्यापासून त्यांना सांगतोय, इथं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही घेऊन आलो होतो, पण त्याच्यावर अजूनही अंमलबजावणी झालेली नाही. खूप मोठे मोठे महागडे CCTVचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेले आहेत कुंभमेळ्याच्या काळात. मला सांगा, जो ह्याच नदीवर जिलेटिन आलं, कसं काय आम्ही भरोसा ठेवायचा सरकारवर की ते आम्हाला सुरक्षित ठेवतील? बघा ना, एक CCTV कॅमेरा इथं लावायचा आहे, म्हणजे एक CCTV लावला आणि ते जर तुम्ही 10 कल्प्रिट्सला शिक्षा दिल्या, हे जे मोठा मोठा कचरा टाकतायत त्यांना जर तुम्ही शिक्षा दिल्या, तर का इथं कचरा पडेल? आणि दुसरी गोष्ट, ऑफकोर्स इथं एक वॉल बांधायचं काम बाकी आहे. या बिल्डिंगमध्ये चक्क पूर आला होता आणि यांचा तळमजला पुरात बुडाला होता 3 वेळा. मागच्या कुंभमेळ्याच्या पासून 3 वेळा तिथं पूर आलेला आहे. मग तुम्ही कसं सुरक्षित ठेवणार आहे कुंभमेळा कार्यकाळात येणाऱ्या, नाशिकमध्ये येणाऱ्या लोकांना? या पूर्ण रस्त्यावर पाणी असतं, हा रस्ता ब्लॉक होऊन जातो जेव्हा पूर येतो, कारण या रस्त्यावर पाणी येऊन तिकडं पाणी जातं. तर हे महानगरपालिकेने जरा याच्याकडे लक्ष द्यावं. हे बघा, ही सिल्ट म्हणजे माती असते, पूर्ण माती वाहून आणली असते. तो जो पूल दिसतोय तुम्हाला, त्याचे ते ओपनिंग्स आहेत, हे बघा, ते बंद आहेत. जिथून पाणी व्हायचं आहे तिथं माती पडलेली आहे, तर त्या पाणी जायला 4च हे उरलेले आहेत, गॅप्स उरलेले आहेत. इकडं पण माती भरलेली आहे, इकडं तर पूर्ण ब्लॉक झालेलं आहे. तुमचं नाक ब्लॉक झाल्यावर कसं मग तुम्हाला श्वास घेता येत नाही, तशी नदी श्वास घेऊ शकत नाही आहे. अर्जंट गोष्टी आहेत, कॅमेरा, इथली वॉल आणि समोरचं डिसिल्टेशन. महानगरपालिकेचे अधिकारी दर मीटिंगमध्ये आम्हाला सांगतात की आम्ही करतो, कारवाई सुरू करतो, अमुक करतो, तमुक करतो. अहो, जिलेटिन आल्यावर सुद्धा जर तुम्हाला त्या गोष्टीची वाटत नाही की हे महत्त्वाचं आहे, हे अर्जंट केलं पाहिजे, कार्यक्रम केले जात आहेत वेगवेगळे मोठे मोठे, त्याच्यासाठी सगळी फौज लावली जाते, पण जे कार्यक्रमात जे सांगितलं जातं आहे ते खरंच होणं गरजेचं आहे ना. तर तुम्ही नाशिककरांनी हा रेटा लावून धरला पाहिजे. काय या बिल्डिंग्स, हे सगळे प्रोजेक्ट आहे ना, फार नदीपात्रात येतील आणि एक दिवस असं होईल की जे लाखो करोडोचे फ्लॅट तुम्ही विकत घ्याल त्या सगळ्यांचे तळमजले पाण्यात असतील, तुम्ही पस्तावलेले असाल. जे अधिकारी आज इथं मीडियासमोर येऊन बोलतात त्यांची बदली झालेली असतील, ते कुठंतरी सचिव झालेले असतील, तुम्ही कोणालाही काही विचारू शकणार नाही. त्याच्यामुळे आजच लवकरात लवकर जागे व्हा. जे नंदिनी नदीवर होणारे, तेच वालदेवीवर होणारे, तेच वरुणा, कपिला, या सगळ्या नद्यांच्या बाबतीत होणारे, आळंदी, या सगळ्या नद्यांच्या बाबतीत होणारे, आपल्या नद्या मुळा, मुठा, मिठी सारख्या व्हायला ऑलरेडी सुरुवात झाली आहे. त्या इर्रिव्हर्सिबल अजूनही आहेत, त्यांना वाचवण्यासाठी लवकरात लवकर पुढे या.